स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात आणि माझं जे सूर्यदर्शन असतं तो माझा नियम. तर असंच गच्चीवर आले आणि पाहिलं तर शेजारी जे माझ्या मैत्रिणीचं घर आहे त्याच्यावर छान असे कबूतर बसलेले होते आणि सूर्यनारायणाने असं खूप सुंदर असं दर्शन दिलेलं होतं. सगळी जी हिरवी हिरवी झाडं आहेत त्याच्यावर असा सोनेरी सोनेरी सूर्याचा प्रकाश पडला होता आणि खूप सुंदर असं वाटत होतं. तर उगवता सूर्य खरंच आपल्याला कितीतरी आशा देतो नाही का. आपल्याला असं वाटत असतं रात्री झोपताना आपण निराश असतो कधी कधी आणि काहीतरी होऊन झोपलेलं असतो, पण जेव्हा आपण असं सूर्याला पाहतो खूप छान वाटतं. आणि हे सकाळी सकाळी पक्षी बघा कसे उडतात, आपल्या आपल्या कामाला जातात. तसंच आपल्याला आपण शिकायला पाहिजे निसर्गाकडून हे. तर दररोज सूर्य उगवतो आणि आपल्याला नवीन आशा देतो. आणि ह्या पक्ष्यांना पाहिल्यावर असं जाणवतं की बघा हे सुद्धा सकाळी आपलं घरटं सोडतात आणि आपल्या आपल्या अन्नाच्या म्हणजे याच्यात शोधात निघत असतात. तसंच आपणही राहायला पाहिजे. आणि आज विशेष म्हणजे असं होतं आहे की 8 मार्च जागतिक महिला दिन. तर त्यासाठी पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि खरं तर सध्याचं जे युग आहे आपण पाहतो तर हे सगळं महिलांना असा वेगळा दिवस साजरा करण्याची गरज आहे का, हा पण कधी कधी प्रश्न पडतो. तर सगळ्या महिला म्हणजे महिला अशा असतात आपण मैत्रिणी की कुठल्याही कामाला मागे पुढे पाहत नाही, कष्ट करायची कुणालाही म्हणजे अशी भीती वाटत नाही. तर आम्ही पण आज असं ठरवलेलं होतं की एका मैत्रिणीकडे सगळ्यांनी आपण महिला दिन साजरा करू. तर आम्ही जाणार होतो सुनीताकडे, माझ्या मैत्रिणीकडे, आणि तिच्याकडे गेलो. तर तिने असं सुंदर असं आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. आम्ही सुनीताच्या घरी गेलो. ही विमल माझी मैत्रीण, ही चंद्रकला आणि ही आहे संतोषी. तर आम्ही सगळ्याजणी सुनीताच्या घरी गेलो. तिने तिच्या घरी जे गुलाबाचे फुलं होते ते आणले आमच्यासाठी आणि आमचं खूप असं छान असं स्वागत केलं. तर आम्ही असं ठरवलं होतं की आज भेटायचं, सगळ्यांनी सोबत काहीतरी खायचं आणि दिवसभर सोबत घालवायचा. आणि खरंच महिलांचा प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी महिलेवर अवलंबून असतात. जरी आर्थिक निर्णय सगळ्या 100% महिला घेत नसतील तर बाकीचे निर्णय महिला घेतातच. तर त्यामुळं महिला दिन हा रोजच आहे असं मला वाटतं. आणि मग जेव्हा आम्ही सुनीताकडे गेलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी डब्बे तर नेलेलेच होते. असं ठरवलं होतं की आपण आपला डब्बा घेऊन जायचा, सगळ्यांनी मिळून एक छान अशी डबा पार्टी करायची. पण तिची पण इच्छा होती की काहीतरी करूया. मग मी आणि विमल लागलो कामाला आणि मी थोडंसं तिला कांदा कट करून दिला आणि मी आणि विमलनी सलाद वगैरे कट केलं आणि ती करणार होती पुलाव. तर पुलाव म्हणजे तिची खासियत आहे, तशी ती खूप सुगरण आहे सुनीता. मग आम्ही छोटी छोटी मदत अशी तिला केली. संगीतात इकडं चंद्रकलाचंही चाललं होतं की बाई ह्याच काम करतायत, यांचाच व्हिडिओ घे असं आमचं सुरू होतं. आणि ही सुनीताचं किचनमध्ये लगबग सुरू होती. आम्ही आपली छोटी छोटी कामं तिला असिस्ट करत होतो आणि ती करणार होती छान असा पुलाव. तर तिने बाकी सगळी तयारी करून ठेवली. ती लसूण अद्रकची पेस्ट वगैरे बनवून ठेवलेली होती. आणि हे म्हणजे ज्या काही दुसऱ्या तयारी होत्या, बटाटा कट करणं वगैरे, ते तिचं सुरू होतं किचनमध्ये. आणि आम्ही तिला छोटी छोटी मदत करत होतो. तर आणि हे तिच्या खिडकीतून असं खाली तिने खूप छान अशी झाडं लावलेली आहेत गुलाबाची वगैरे, आणि ते छान दिसत होतं खिडकीतून किचनच्या. तर मग आम्हालाही हा मोह तिच्या झाडांचा पाहण्याचा राहवला नाही आणि आम्ही ही झाडं पाहण्यात मग्न होतो. अशी छान गुलाबाची झाडं आणि बरेच वेगवेगळी झाडे तिने खाली लावलेले आहेत अंगणामध्ये. काही जारमध्ये लावलेत तर काही जमिनीत. तर हे खूप सुंदर असे पिवळे केशरी गुलाबाचे फुलं दिसत होते. हे लाल गुलाब सगळे भरगच्च असे भरून गेलेले होते. आणि ह्या दोघी मस्तपैकी तिथून खिडकीतून ह्या फुलांचं निरीक्षण करत होत्या, संतोषी आणि चंद्रकला. आणि इकडे हिची खिचडीची तयारी सुरू होती, पुलावची. आणि झालं काही हिने कुकर वगैरे मस्त लावलं आणि नंतर तिला आठवलं की लसूण अद्रकची पेस्ट तर विसरलेलीच आहे. मग तिने परत तडका केला आणि त्या तडक्यात लसूण अद्रक टाकलं आणि छान खरपूस करून घेतलं आणि नंतर त्या पुलावमध्ये टाकलं. साईडला तिचे पापड तळणं वगैरे सुरू होतं. नको म्हटलं आम्ही, थोडंफार सगळ्यांनी डब्बा पण नेलेला होता. पण तिलाही काहीतरी असं वाटत होतं की गरम गरम करावं, म्हणून तिने पापड वगैरे पण असे तळले 2-3 प्रकारचे. आणि अशा पद्धतीने गप्पा मारत मारत आमची कामं सुरू होते. चंद्रकला आम्ही प्रत्येकजण जसं वाटलं तसं थोडी थोडी तिला मदत करत होतो आणि मस्त मजा येत होती. गॉसिप्स म्हणा किंवा इतर गप्पा म्हणा, पण छान वाटत होतं. आम्ही 4-5 जणी जेव्हा भेटलो तेव्हा असे सगळ्यांचे इतके सगळे पदार्थ तयार झाले होते आणि सगळ्यांनी मग एकत्र सगळं जेवायचं असं ठरवलं. सलाद पण एवढं मोठं झालेलं होतं आणि प्रत्येकीचा डब्बा वेगवेगळा होता.
सुनीताने मस्त अशी तयारी केली होती. असा वुमन्स डेचा केक वगैरे तिने आणून ठेवला होता, आईस्क्रीम पण आणून ठेवलेलं होतं. आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे झाल्यावर हा केक कट केला सगळं 5 जणींनी मिळून. खूप धमाल मस्ती केली आणि छान वाटत होतं. एकमेकींचे कसं असतं मैत्रिणीमध्ये सुखदुःख सांगण्याचं इतकं मैत्रिणींचं गाऱ्हाणं कुठंच जाणार नाही आपल्याला 100% माहीत असतं. म्हणून आपण कुठलीही अडचण असो सुखदुःख असतो मैत्रिणीला शेअर करतो. मस्त आम्ही अशा 4-5 जणी तिथं जमलो आणि केक वगैरे कट केला, एकमेकींना केक खाऊ घातला आणि दिवसभर तिथं थांबलो. नंतर मग 5 वाजता तिने आईस्क्रीम वगैरे आणलेलं जे होतं ते सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं. प्रत्येकाच्या आयुष्यात असं म्हणतात की काही ना काहीतरी असतं दुःख. आणि खरंच एक मृत्युंजय कादंबरीमध्ये एक वाक्य मी वाचलं होतं की देव कुठंतरी एखादी तरी तीट म्हणजे लावतो आपल्याला. म्हणजे दुःख थोडं तरी प्रत्येकाला असतं आयुष्यामध्ये. आणि हे जर दुःख नसेल तर आपण भगवंताला ईश्वराला खरंच त्याचं अस्तित्वच आपल्याला मान्य होणार नाही. जे काही आपल्या आयुष्यात दुःख असतं म्हणजे अडचणी असतात ह्या जेव्हा आपल्याला दिसतात ना तेव्हा आपल्याला ईश्वराची खरंच गरज वाटते आणि ईश्वराचं अस्तित्व आपण मान्य करतो. तर अशा पद्धतीनं आपणही म्हणजे जगायला पाहिजे. दुःख असो सुख असो मस्त छान राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस सुनीताकडं घालवला. खाली गेलो, परत वर आलो. तिची झाडं पाहायला गेलो होतो खाली, परत वर आलो. नंतर 5 वाजता छानपैकी असं आईस्क्रीम खाल्लं. सगळं म्हणजे जे काय तिने पदार्थ बनवले होते त्याचाही खूप छान असा आस्वाद घेतला. आणि सगळं झाल्यावर आम्ही असं ठरवलं की आता थोडंफार आम्ही बाहेर पण जाणार होतो, पण तिथंच बसलो. छान वाटलं आणि इतकं जेवण झालं की बाहेर जाण्याची इच्छाच नाही झाली. तर मैत्रिणींनो कसं असतं ना की एकतरी मैत्रीण असावी जीवाभावाची, जिला आपण सगळं म्हणजे तिच्यासोबत छान असं राहू शकू. कारण मैत्री हे असं औषध आहे ना की त्याला म्हणजे पैसाही लागत नाही, पण इतकं म्हणजे प्रभावी औषध आहे मैत्रिणींसोबत आपण राहणं. मैत्री हे औषधच खूप प्रभावी आहे. तर आपलं आयुष्य असं म्हणतात की अजून वाढतं मैत्रिणींसोबत राहिल्यावर. मैत्री जर आपली मैत्रिणी असतील तर तर त्यामुळं नक्कीच चांगली मैत्री करा. वुमन्स डे असो किंवा फ्रेंडशिप डे असो. वुमन्स डे हा तर रोजच वुमन्स डे आहे माझ्या मते. कारण आपल्या घरातही आपल्याला आता जर पाहिलं तर सगळ्यांना घरात विचारल्याशिवाय कुणीही काही करत नाही. तर तरीही तुम्हाला हॅपी वुमन्स डे. बाय.